वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा नवी मुंबईतील दुसरा जनता दरबार वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला। शिक्षण, आरोग्य, नागरी सोयी सुविधा, अन्यायकारक प्रशासकीय कारवाई याबद्दलच्या व अन्य विषयांवर नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली। यापैकी बहुसंख्य निवेदनांवर तत्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यात आला। सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सुरू होता। यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पहिला जनता दरबार घेण्यात आला। त्यामध्ये सादर करण्यात आलेल्या निवेदनांवर करण्यात आलेली कार्यवाही संबंधित अर्जदारांना देखील अवगत करून देण्यात येते। महापालिका, सिडको, MIDC, पोलीस, महसूल, परिवहन, वन विभागासह विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या जनता दरबारात उपस्थित होते। तर माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका देखील उपस्थित होत्या। 250हून अधिक नागरिकांनी आपल्या समस्या, निवेदनं मांडली। त्यापैकी अनेक समस्यांचं तत्काळ निराकरण उपस्थित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करून करण्यात आलं। अनेक प्रकरणांमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी निवेदनांशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून समस्या सोडवण्याचे निर्देश दिले। तर उर्वरित समस्या कालबद्ध पद्धतीनं सोडवण्याबरोबरच काही समस्या मंत्रालयीन आणि जिल्हा स्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहे। जनतेच्या समस्या प्रलंबित न ठेवता त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देश यावेळेला गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले। जनता दरबारामध्ये दिव्यांग व्यक्तींसोबतच ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपल्या समस्या गणेश नाईक यांच्या समोर मांडल्या। त्यावर या घटकांना तत्परतेने मदतरूपी दिलासा देण्यात आला। आजच्या जनता दरबारामध्ये समस्या आल्या त्या मॅनमेड प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे मानवाकरता निर्माण केलेल्या समस्या जास्त आहेत। 11 वाजल्यापासून आता वाजले 7:15 म्हणजे 8 तास, म्हणजे 7.25 तास नॉन स्टॉप। मागच्या दरबारापेक्षा आज गर्दी कमी होती, म्हणजे काही लोकांची कामं झाली। आता त्याचा एक परिणाम तुम्हाला सांगतो मी, की ज्यावेळेला जनता दरबारात लोक जाऊन तक्रार करणार आणि आपल्याला काम करावं लागणार, त्याच्यापेक्षा आजच काम करून टाकूया ना, अशी अधिकाऱ्यांची सुद्धा मानसिकता बदलते। काही लोक आता मगाशी काही जबाबदार लोकांचे टेलिफोन बंद असतात, त्याला मोबाईल निघाला त्यावेळेला विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लोक मोबाईल उचलायचे। आता 4-5 रिंग करा तरी नाही उचलत, म्हणजे यांना काही परवा नाही, म्हणजे मालपाणी भरपूर झालं, त्याबद्दल नोकरीतून काढलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही। जनता दरबार मध्ये आल्यावर आमच्या अडचणी मार्गी लागतात, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या। नाईक साहेबांच्या जनता दरबार हा सर्व गोरगरिबाला न्याय देण्याचा जनता दरबार आहे, की जेणेकरून पाठीच्या आडवे किंवा एका बंद रूम मध्ये न बोलता त्यांनी सार्वजनिक जो काही विषय घेतात आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना न्याय देतात। हाच एक आमच्यासाठी गणेश नाईक म्हणजे ईश्वर आहे, देव आहे, आणि तीच आमचे आई वडील आहेत, आणि एक नई मुंबई म्हणजे एक शांतीचा संदेश देणारे नाईक साहेब आहेत। जनता दरबार मध्ये प्रत्येकाच्या समस्या, कोणी अपंग येतात त्यांचा सुद्धा त्याप्रमाणे त्यांना लवकरात लवकर त्यांना बोलवून, त्यांना नंबर न देत समजा, त्यांना लवकर बोलून त्यांची समस्या दूर करतात। चांगली आहे ही पद्धत, चांगली आहे, भरपूर लोक आलेले आहेत। असं जनता दरबार व्हायला पाहिजे, त्या संख्येचं निरीक्षण होईल त्याच्यामध्ये। जनता दरबार हा पाहिजे, त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सुटणार आहेत। नवी मुंबईतील पुढील जनता दरबार 4 एप्रिल रोजी, पालघर येथील जनता दरबार 7 एप्रिल रोजी, तर ठाण्यातील जनता दरबार 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे।